श्रीकृष्ण जन्माष्टमीचा व्हिडिओ तुमच्यासोबत आज शेअर करते मी, कारण की काही अडचणीमुळे ते राहिला होता अपलोड करायचा. त्याच्यानंतर आज त्याच दिवशी ना हे फराळाचं करायचं चाललं होतं. त्याच्यामध्ये गुलाबजामुन, फुलवरा आणि अनारसे हे बनवायचं होतं. ह्यावेळेस हे गुलाबजाम मी खव्यापासून नाही बनवले, चितळेचं प्रीमिक्स होतं त्यापासूनच हे बनवलेत आणि एकदम परफेक्ट आणि छान झाले होते. आज हम बनवणार आहे चपाती. मराठीत बोल. आज आम्ही बनवणार आहे चपाती. व्हिडिओ चालू केला की अगोदरीचं इंट्रोडक्शन असतं कुठल्याही व्हिडिओमध्ये, आणि स्वयंपाक करताना मध्ये मध्ये तर असतेच. आज तर फराळाचं करायचं होतं, मग तर ती करणारच होती मध्ये मध्ये इथं. त्याच्यानंतर इथे अनारसे बनवायला घेतले. सुरुवातीचे 1-2 नाही जमले, आता म्हणलं सगळा प्लॅनच आपला फ्लॉप झाला काय की, पण नंतर तेल व्यवस्थित गरम झालं की परफेक्ट छान जाळीदार असे अनारसे बनवून तयार होते. फराळाचं हे सगळं करून झालं की सायंकाळी हे सगळं आवरायला घेतलं होतं आम्ही. टीपॉयवरच सगळी देवपूजा हे मांडून घेतली. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी मांडायच्या राहिल्या होत्या. रांगोळ काढायला घेतली आणि यूट्यूबवर अगोदर खूप वेळ सर्च केलं, त्याच्यानंतर मग सिलेक्ट केली ही रांगोळ. वाटलं होतं रांगोळ आता पटकन होऊन जाईल, सुरुवात एकदम इझी होती, पण लास्टला थोडा जास्त वेळ लागला मला. 1.5-2 तास लागले होते जवळजवळ, कारण की हात आणि पाय एवढं पटकन मला जमत नाही, त्याला जास्त वेळ लागला. त्याच्यानंतर प्रिया आणि प्रक्षिता 10लाच झोपले होते. दोघांचं पण म्हणणं होतं की 12 वाजता आम्हाला उठव म्हणून. खूप वेळ अशक्य प्रयत्न केला दोघांनाही उठवायचा, पण दोघं पण अजिबात उठायचं नाव घेत नव्हते. नंतर मग इथे कृष्णाष्टमीसाठी जुगाडू पाळणा बनवला होता आम्ही, कारण की पहिला जो पाळणा आहे तो सापडलाच नाही, कुठेतरी सामानात ठेवून दिला होता आम्ही. पाळणा म्हणला, आरती केली आणि अशा पद्धतीने आम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली. त्याबद्दलचा डिटेल व्लॉग मी चॅनलवरती नेमकाच अपलोड केलाय, नक्कीच तुम्ही जाऊन बघू शकता. बाय.